नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रामधला एक महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे पॉवर्टी किंवा दारिद्र्य. बघा, आता याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण तुम्ही जर सिलेबस पाहिला तर तुम्हाला जो इकॉनॉमिक्सचा सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य स्पेशली मेन्शन आहे. मग तो कंबाईनमध्ये असू द्या, कंबाईन क्लास 3 मध्ये असू द्या, क्लास 2 मध्ये असू द्या किंवा राज्यसेवेमध्ये असू द्या. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये दिवसेंदिवस ह्या टॉपिकवर जी क्वेश्चन विचारण्याची फ्रिक्वेन्सी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि जे स्पेशली STIचा पेपर देत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम इकॉनॉमिक्स असते, त्यावर किमान 6 ते 7 क्वेश्चन फक्त एकट्या दारिद्र्यावर असतात. म्हणजे दरवर्षी जर पेपर तुम्ही अनालाइज केला तर तुम्हाला 5+ क्वेश्चन त्याच्यावर दिसतील. मग तुम्ही म्हणाल, सर दारिद्र्य तर फार सोपा टॉपिक आहे, आपल्याला पटपट पटपट सगळे क्वेश्चन जमून जातील. तर तसं नाही आहे. 1-2 क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सोप्या पद्धतीचे विचारले जातात. मात्र बाकीचे जे क्वेश्चन आहे, कारण हा टॉपिक सर्टन आहे, म्हणजे येणारच आहे एक्झाममध्ये 100%. त्याच्यामुळं आयोग काय करते दरवर्षी, की याची काठिण्य पातळी या टॉपिकवरची बाकीच्या टॉपिकच्या तुलनेमध्ये ही थोडीशी जास्त असताना तुम्हाला दिसते आहे. आणि भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपण पेपरमध्ये पाहतो, ज्या दारिद्र्याशी रिलेटेड आहे, त्या बुक्समध्ये देखील नसतात. आणि प्रिलिम्समध्ये आजकाल मेन्स लेवलचे क्वेश्चन देखील टाकल्या चाललेले आहेत. म्हणून आपण त्या ओरिएंटेड, म्हणजे तसा हा टॉपिक आपल्याला इझिली एका लेक्चरमध्ये संपवता आला असता. आपण डायरेक्ट कन्सिडर केलं असतं, एक तेंडुलकर कमिटी डिस्कस केली असती, एक रंगराजन कमिटी, काही बेसिक्स, झालं दारिद्र्य टॉपिक. पण तसं नाही आहे मित्रांनो. ह्या टॉपिकची जर डेप्थ पाहिली तर ती खूप जास्त आहे. म्हणून आपण ह्याच्यावर खूप जास्त थोडंसं एक आपण म्हणू शकतो त्याला डिटेल ओरिएंटेड याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यावर पडलेले आत्तापर्यंतचे आयोगाचे क्वेश्चन, म्हणजे जेणेकरून तुमचा एक्झाम ओरिएंटेड ॲटिट्यूड जनरेट झाला पाहिजे, ते पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. चला आपण सुरुवात करूया. आता डेफिनेशन ऑफ पॉवर्टी सर्वात पहिल्यांदा, किंवा दारिद्र्य म्हणजे काय ते आपल्याला डिस्कस करायचं. बघा, आता दारिद्र्याची डेफिनेशन आपण अशी एका शब्दामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये नाही सांगू शकत, म्हणजे इन जनरल जर बोलायचं झालं तर. कारण कसं आहे, की दारिद्र्य ही जी कन्सेप्ट आहे ही काळानुसार इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आजोबांचा कालखंड तुम्ही आठवून बघा, किंवा तुमच्या पणजोबांचा कालखंड किंवा आजोबांचा जो कालखंड आहे, त्या कालखंडात त्यांचं म्हणजे त्या कालखंडामध्ये असं असायचं, की तुम्हाला 2 टाईमचं अन्न मिळालं म्हणजे ती मोठी गोष्ट असायची. त्यामुळे त्या कालखंडामध्ये जेव्हा पॉवर्टी कन्सिडर गेली, किंवा 1950s 1960s जेव्हा नुकताच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, त्या कालखंडात 2 टाईम जेवायला भेटणे म्हणजे आपण एपीएल म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या आपण वर आहोत. आणि ज्याला 2 टाईम व्यवस्थित जेवायला मिळत नाही तो दारिद्र्य रेषेच्या खालचा. नंतरच्या कालखंडामध्ये जसं 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 भारताची इकॉनॉमी ही डेव्हलप होत गेली, किंवा भारताच्या इकॉनॉमीमध्ये जी ग्रोथ होत गेलेली आहे किंवा डेव्हलपमेंट होत गेलेली आहे नंतरच्या कालखंडामध्ये, याची डेफिनेशन देखील चेंज होत गेली, की फक्त मग अन्न वस्त्र निवारा या गोष्टीच नाही, तर मग त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड झाल्या, स्पेशली 2000च्या दशकामध्ये. त्या म्हणजे शिक्षण त्याच्यामध्ये ऍड झालं, आरोग्य त्याच्यामध्ये ऍड झालं. म्हणजे फक्त आता अन्न वस्त्र निवारण नाही, तर तुम्हाला शिक्षण आणि आरोग्य मिळालं पाहिजे. आता आणखी आपण 2010च्या दशकामध्ये किंवा आता 2020 पर्यंतचं आपण कन्सिडर करू, की फक्त आता आपल्याला अन्न मिळून चालणार नाही, तर अन्नामध्ये पण आपल्याला जे आवश्यक न्यूट्रिशन्स आहे ते आपल्याला मिळाले पाहिजे. ज्या लोकांना ते मिळत नाही ते लोक काय म्हणावं लागेल आपल्याला, BPL म्हणावं लागेल, त्याला बिलो पॉवर्टी लाईन म्हणतो. किंवा मग निवारा मिळाला, पण निवारा कसा असला पाहिजे, कच्चं घर नसलं पाहिजे, तुमचं पक्क विटांनी बनलेलं घर असलं पाहिजे. सो आरोग्याच्या फॅसिलिटीज पण कशा असल्या पाहिजे, की म्हणजे तुमचा ऍक्सेस आहे आरोग्याच्या फॅसिलिटीज पर्यंत, पण त्या क्वालिटी असल्या पाहिजे. म्हणजे काळाच्या ओघात तुमची दारिद्र्याची डेफिनेशन दिवसेंदिवस चेंज होत जाते. ती एक अशी कन्फर्म, म्हणजे फर्म डेफिनेशन त्याची सांगता येणार नाही, तरी पण आपण प्रयत्न केलेला आहे. एक बेसिक डेफिनेशन बोलायचं झालं तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण इत्यादी मिळवण्याची क्षमता नसणे एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वात महत्वाचं, म्हणजे त्याच्यामध्ये कपॅबिलिटीज नाहीये. किंवा मग दुसरं, कपॅबिलिटी आहे पण तिथपर्यंत त्याचा ऍक्सेस नाहीये, म्हणजे ऍक्सेस म्हणजे त्याची पोहोच नाहीये. म्हणजे काही कारण असू शकतात त्यासाठी वेगवेगळे, म्हणून तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे भारताची दैना हो हीच आहे ना. भारतामध्ये चांगले स्कूल नाही किंवा चांगलं आरोग्य नाही हा फॅक्टरच नाही आहे मित्रांनो. चांगले दवाखाने पण आहे, चांगले स्कूल्स पण आहे, चांगले कॉलेजेस पण आहे, पण तिथपर्यंत प्रत्येकाचा ऍक्सेस नाही. मग आता का नसू शकते पोहोच, त्याचं महत्वाचं कारण आहे त्यांच्याकडे तेवढी अमाऊंट नसणे. म्हणजे 1-2 केसमध्ये ते एक एक केस होती पहा, बहुतेक UP की बिहारची ती केस होती, की एक लेडीज दवाखान्यामध्ये गेली, तिला इमर्जन्सी होती, तिची डिलिव्हरी होणार होती. तर तिचा नवरा तिला तिथं घेऊन गेला, आणि झालं असं की तिला डॉक्टरनी सांगितलं की एवढी एवढी अमाऊंट इथं भरावी लागते तुम्हाला.
मग ती बाई म्हणे माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे, तर तिला सांगितलं की तुम्ही थोडंसं बाहेर बसा. तर जे बस स्टॉप असते तिथं ती थांबलेली होती, म्हणजे जिथं बसचा थांबा असतो छोटासा, तिथं ती थांबलेली होती. तर तिथंच तिची डिलिव्हरी झाली. म्हणजे किती वाईट गोष्ट म्हणावं लागेल. म्हणजे फॅसिलिटीज आहे आपल्याकडे, पण त्या लोकांचा काय नाही आहे, तिथपर्यंत ॲक्सेस नाही आहे. त्याचं कारण माईट बी इकॉनॉमिकल असू शकते, कदाचित सोशल पण असू शकते. सोशल डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणात चालते आपल्या सोसायटीमध्ये. सो हे वेगवेगळे फॅक्टर. आता ही झाली डेफिनेशन इकॉनॉमिक ओरिएंटेड किंवा इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये, अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये ही त्याची डेफिनेशन झाली. परंतु थोडंसं आता त्याला डेव्हलपमेंटल ओरिएंटेड जर पाहायचं झालं, किंवा आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंटल ॲटिट्यूड किंवा डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतो आपण, त्या भाषेत जर बोलायचं झालं, तर जे नोबेल पारितोषिक विजेते आहे अमर्त्य सेन यांनी थोडंसं त्या डेफिनेशनला आणखी ब्रॉड करण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो. बघा, म्हणजे मुळातच कसं आहे की इकॉनॉमिक्स खूप सोपा विषय आहे, काही त्याच्यात अवघड नाहीये, फार सोप्या गोष्टी आहे. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्याला तो लावून पाहिला तर, आणि त्याला जर तुम्ही बुकिश म्हणून घेतो म्हटलं, तर मग त्याच्यासारखा अवघड विषय नाहीये तुमच्यासाठी. म्हणून आपण काय करू की प्रत्येक गोष्ट कोणी काहीही म्हटलं तरी आपण ते आपल्या आयुष्याशी किंवा आपल्या सराउंडिंगशी ते आपण जुळून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे याला होलिस्टिक अप्रोच म्हणतात, जो अमर्त्य सेननी सांगितला आहे. तिथं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणून ते वाक्य मी जशास तसं दिलं. मी तुम्हाला ते कन्व्हर्ट करून सांगतो मराठीमध्ये, समजावून सांगतो ते मराठीमध्ये. deprivation of a person capabilities to live the life they have reason to value. हा त्याच्यामधला महत्वाची गोष्ट आहे, रिझन टू व्हॅल्यू. म्हणजे एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये कपॅबिलिटीज नसणे. मग त्याच्यासाठी काहीही कारण असू शकतो. तो बेरोजगार आहे म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही, किंवा शिक्षण घेतलं नाही म्हणून तो बेरोजगार आहे. मग त्याच्याकडं इन्कम नाहीये, डिसेंट इन्कम जेवढं असायला पाहिजे तेवढं नाहीये. म्हणून जे अर्थपूर्ण जीवन, म्हणजे फक्त जगायचं म्हणून प्राण्यासारखं जगणे नव्हे. सो आपलं जीवन काय असलं पाहिजे, एक अर्थपूर्ण जीवन असलं पाहिजे. ते जर तो जीवन जगू शकत नसेल, तर मग आपल्याला त्याला एकंदरीत काय म्हणावं लागणार की हा पुअर आहे. ही डेफिनेशन आहे अमर्त्य सेननी दिलेली. आता अमर्त्य सेननी काही शब्द वापरलेले आहे की दारिद्र्य म्हणजे फक्त खाय प्यायला न भेटणे, उत्पन्न कमी असणे, मग तुम्हाला निवारा नाहीये, एज्युकेशन नाही, हेल्थ नाही. याच्या पलीकडे जाऊन विचार करा असं तो बोलला. त्याच्यामध्ये त्याने वेगवेगळे शब्द वापरले. पहा, चॉईसेस. चॉईसेस म्हणजे त्यानं तर म्हणजे त्याच्यावर पूर्ण एक निबंध लिहिलेला आहे. तुम्ही जर त्याचं वाचन केलं तर चॉईसेस म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला जीवन जगत असताना वेगवेगळ्या चॉईसेस असल्या पाहिजे. नाहीतर असं नाही की बाबा तो व्यक्ती एक चांगला चित्रकार आहे, परंतु तो चित्र काढू शकत नाही. का? कारण त्याला जगायचं असेल तर तो फक्त चित्रकलेवर जगू शकणार नाही. मग त्याला काय करावं लागणार, एखादं आपण म्हणू शकतो की ओझे उचलण्याचं काम करावं लागणार. मग तो थोडंसं चित्र काढणार, असं नाही. त्याच्याकडे चॉईसेस असल्या पाहिजे. तो चांगला चित्रकार आहे, मग तू चित्रकार. तू चांगला नेता म्हणू शकतो आपण, अभिनेता म्हणू शकतो आपण. तर मग अशा वेगवेगळ्या तुमच्याकडे काय असल्या पाहिजे, चॉईसेस असल्या पाहिजे तुमच्या इकॉनॉमीमध्ये. त्यानंतर फ्रीडम. आता चॉईसेस असल्या म्हणजे आहे, आपल्या इथं नाही अशातली गोष्ट नाहीये, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य देखील असायला पाहिजे. डिग्निटी एक महत्वाचा शब्द आहे, पहा. म्हणजे एखाद्या माणसाकडं, आता भरपूर असे IAS अधिकारी आहे जे दलित कम्युनिटी मधले आहे. तुम्हाला असं पाहायला मिळते की त्यांनी राजीनामे देऊन दिलेले आहे. राजीनामे कशामुळे दिले, की बाबा आम्ही एवढ्या मोठ्या पोझिशनवर आहे. IAS म्हणजे जिल्ह्याचा तो, असं म्हणतात की पूर्ण जिल्हारूपी भारतानं कासव म्हणून स्वतःच्या पाठीवर उचललेला असतो, असा म्हणजे तो कलेक्टर असतो. नाही, लॉर्ड मॅकोलेनं म्हटलेलं आहे कलेक्टर बद्दल. म्हणजे तुम्हाला माहित आहे की ते पद किती मोठं आहे. तरी पण त्यांना जातीवरून किंवा त्यांच्या कम्युनिटीवरून त्यांना डावललं जाते, किंवा त्यांना क्षीण भाषेत बोलल्या जाते नेत्यांकडून किंवा वरच्या अधिकाऱ्यांकडून. म्हणून ते तुम्हाला राजीनामा देताना दिसत आहेत. म्हणजे फक्त तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, पण डिग्निटीच नाहीये, सेल्फ एस्टीम नाहीये तुमच्याकडं. तर मग ती पण एक प्रकारचं काय झालं, दारिद्र्यच झालं. जस्टिस आहे, ॲक्सेस बद्दल आपण बोललेलो आहे. अपॉर्च्युनिटीज, आपल्या इकॉनॉमीमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे. पण ऑन द अदर हँड तुम्हाला नेपोटिझम दिसतो. नेपोटिझम म्हणजे काय, आप्तवाद. की बाबा हा माझ्या मामाचा मुलगा आहे, हा माझ्या काकाचा मुलगा आहे, मग ह्याला नोकरीवर लावा. एखाद्या माणसाकडे क्वालिटीज आहे, कपॅबिलिटीज आहे, परंतु तरी त्याला नोकरीवर लावल्या जात नाही, त्याला डावलल्या जाते. मग ह्याला पण काय अर्थ नाहीये. म्हणजे तुम्हाला काय नाहीये याचा अर्थ, अपॉर्च्युनिटीज नाहीये. तुमच्या इकॉनॉमीमध्ये हे सर्व असलं पाहिजे, चॉईसेस, फ्रीडम. एकदा राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला होता. मग ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एक टेक्निकल नॉलेज ज्याला म्हणतो ते तुमच्याकडं असायला पाहिजे. सो ही थोडी ब्रॉड डेफिनेशन झाली. इन जनरल तुम्ही इकॉनॉमिकल डेफिनेशन लक्षात ठेवली तरी चालते, पण ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून तुमची अपब्रिंगिंग होत असताना हे जे मी तुम्हाला अमर्त्य सेननी सांगितलेला ॲस्पेक्ट समजावून सांगितला, तो तुम्ही लक्षात ठेवा. आता एक्झाम ओरिएंटेड. दारिद्र्याचे प्रकार कोणकोणते आहे? सर्वात पहिल्यांदा निरपेक्ष दारिद्र्य, ॲब्सोल्यूट पॉवर्टी ज्याला म्हणतो. काही काही ठिकाणी त्याला संपूर्ण दारिद्र्य देखील म्हटल्या जाते. निरपेक्ष म्हणजे काय, की तुमचं कंपॅरिझन कोणासोबतच होणार नाही. तुम्ही जे आहात म्हणजे तुमच्यासोबतच तुमचं कंपॅरिझन किंवा तुमची स्पर्धा तुमच्यासोबतच. तुमची दुसऱ्यासोबत कंपॅरिझन त्यामध्ये होणार नाही. फॉर एक्झाम्पल,
पहा, जर समजा तुम्ही घरी आले, मार्क लिस्ट घेऊन आले, तुमचे आई वडील विचारतात की तुम्हाला माहित, तुमच्या आई वडिलाला माहित असते की तुम्ही किती हुशार आहात किंवा तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. आता घरच्यांना माहित आहे की तुमच्यामध्ये 75%चं पोटेन्शियल आहे, पण तुम्ही 80% मार्क घेऊन आले, तर घरचे काय म्हणणार, अरे वा, तू तर प्रगती केलेली आहे, पोटेन्शियल तुझं 75%चं आहे. मग हे जे आहे पोटेन्शियल तुमचं चेक करून तुम्हाला ॲप्रिशिएट केलं घरच्यांनी की 80% मार्क तुला मिळालेले आहे. मग ह्याला काय म्हणायचं, निरपेक्ष. आणि हां, जर त्यांनी बाजूच्या सोबत किंवा तुमच्या बाजूला एखादा बाळू असेल, त्याच्यासोबत कंपेअर केलं की अरे, त्याला तर 85% आणि तू 80% घेऊन आला, म्हणजे तू काय झालेला आहे, त्या बाळूपेक्षा मागं पडलेला आहे. याला म्हणायचं सापेक्ष, कारण तुमचं तिथं कंपॅरिझन झालेलं आहे. जिथं कंपॅरिझन होत नसते त्याला निरपेक्ष म्हणायचं, आणि जिथं कंपॅरिझन होते म्हणजे याच्या पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, ते म्हणजे काय असणार, सापेक्ष असणार. मग ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये म्हणजे पॉवर्टी किंवा दारिद्र्यामध्ये काय पाहिलं जाते, तर तुम्हाला जगण्यासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे. आपण त्याला कॅलरीज या भाषेमध्ये बोलणार आहे. आता ही एक जी आहे बेसिक कन्सेप्ट कॅलरीजची, ती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. एखाद्या मनुष्याला ग्रामीण भागामध्ये जगण्यासाठी उष्मांक किंवा कॅलरीज, मराठीमध्ये उष्मांक म्हणतात त्याला. सो कॅलरीज किती लागतात, म्हणजे ऊर्जा किती लागते तुम्हाला, तर ती 2400 कॅलरी आहे एका दिवसात. मग तुम्ही 2400 कॅलरी विकत घेण्याची ऐपत आहे का तुमची? जर असेल तर तुम्ही एपीएल म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन, आणि जर नसेल तर मग तुम्ही काय असणार, बीपीएल. म्हणजे इथं काय चेक केलेलं आहे की तुमची कपॅबिलिटी किती आहे, म्हणजे तुम्हाला कोणासोबत याच्यामध्ये कम्पेअर केलेलं आहे का आपण, नाही. तुमची कपॅबिलिटी पाहिली आपण, किंवा तुम्हाला नीड कितीची आहे हे आपण चेक केलं, त्यानुसार आपण बीपीएल किंवा बिलो पॉवर्टी लाईन डिसाईड केलेली आहे. याला काय म्हणणार आपण मग, निरपेक्ष दारिद्र्य. आता ते थोड्या वेळापूर्वी सांगितलं की याच्यामध्ये कोणाशी आपण तुलना करत नाही. आणि भारतात जे दारिद्र्य मोजल्या जाते, जे काही आपण पाहणार आहोत नंतर, वेगवेगळ्या कमिटीचे फॉर्म्युले देखील आपण पाहणार आहोत. जे भारतामध्ये दारिद्र्य मोजल्या जाते ते कोणत्या प्रकारचं दारिद्र्य आहे, निरपेक्ष. किंवा वर्ल्ड बँक, आता बाजूला एक तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे किंवा एक पायचार्ट पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये स्तंभालेखामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की 2015 मध्ये $1.9 ही काय आहे, त्यांनी सांगितले की $1.9 जर तुम्ही दिवसाला कमवत असाल, हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे, वर लिहिलेलं आहे मी तिथं, वर्ल्ड बँक ग्लोबल पॉवर्टी लाईन. सो त्याच्यामध्ये 1.9च्या वर कमावणारा काय असणार, एपीएल असणार, आणि $1.9च्या कमी कमावणारा काय असणार, त्याच्यामध्ये बीपीएल असणार. सो ते आपण कोणाशीही कम्पेअर न करता माणसाला जगण्यासाठी किती डॉलर लागतात याच्यानुसार आपण ते चेक केलं, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, निरपेक्ष दारिद्र्य म्हणणार. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला पाहायचं आहे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कंपॅरिझन. म्हणजे कसं की 20% लोक सर्वाधिक कमावणारे तुमच्या इकॉनॉमी मधले, 100% पैकी 20% लोक जे सर्वाधिक कमावतात, आणि त्यांच्या तुलनेमध्ये 20% लोक जे सर्वात कमी कमावतात, ह्यांची पोझिशन कशी आहे आणि त्यांची पोझिशन कशी आहे हे चेक करणं, किंवा मग एक ॲव्हरेज ठरवणं की बाबा सगळ्या इकॉनॉमीचा आपण ॲव्हरेज काढू, आणि ॲव्हरेज म्हणजे सगळ्यांचं उत्पन्न आपण चेक केलं, त्याचं एक ॲव्हरेज काढलं. ॲव्हरेज आलं आपलं, त्याचं वार्षिक जर विचारात घ्यायचं झालं तर त्याचं ॲव्हरेज आलं समजा 5 लाख रुपये. सो 5 लाखाच्या खाली कमावणारे सगळे बीपीएल आणि 5 लाखाच्या वरचे सगळे एपीएल. म्हणजे आपण काय केलेलं आहे, इकॉनॉमी मधल्या वेगवेगळ्या लोकांच्या उत्पन्नाशी आपण त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. सगळ्यांचं उत्पन्न त्यात विचारात घेतलं. त्यात तुमची नीड विचारात घेतलेली आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही. तिथं आपण कंपॅरिझन केलेलं आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार, सापेक्ष दारिद्र्य म्हणणार. आता सापेक्ष दारिद्र्याचं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, हे सहसा म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य जे आहे ते डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप, जे गरीब देश आहे किंवा जे विकसनशील देश आहे किंवा विकासाच्या वाटेवर आहे, तिथं निरपेक्ष दारिद्र्य विचारात घेतल्या जाते. आणि जे देश जे ऑलरेडी विकसित झालेले आहे तिथं आपण काय म्हणणार, तिथं काय विचारात घेणार आपण, सापेक्ष दारिद्र्य. कारण तुम्ही जर कम्पेअर करतो म्हटलं भारताला अमेरिकेसोबत, तर तिथं तुम्हाला दिलेलं आहे, भारतातला गरीब लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे आणि राईट हँड साईडला अमेरिकेतला गरीब दिलेला आहे. हे दोघंही गरीब आहेत बरं का. आता तुम्ही म्हणणार सर राईट हँड साईडचा तर फोटो कोणत्याच अँगलनं आम्हाला गरीब वाटत नाही आहे तो, पण तो सापेक्ष दृष्ट्या गरीब आहे, म्हणजे त्याच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत तसा जर विचारात घेतलं झालं तर. पण त्याला जर कम्पेअर केलं की 20% जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लोकांसोबत, तर तो खूप मागं पडलेला आहे. म्हणजे कदाचित सापेक्ष दारिद्र्यामध्ये तुमच्या पूर्ण गरजा भागलेल्या असू शकतात, पण दुसऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं उत्पन्न कमी आहे म्हणून तुम्ही दरिद्री आहे, किंवा तुम्ही दारिद्र्य रेषेखाली, किंवा त्याला बीपीएल म्हणू शकतो आपण. सो यालाच आपण काय म्हणणार, सापेक्ष दारिद्र्य म्हणणार. सो हा फरक आहे सापेक्ष दारिद्र्यामधला आणि निरपेक्ष दारिद्र्यामधला. म्हणून एखादा व्यक्ती जर निरपेक्ष किंवा आपण त्याला ऍब्सोल्यूट पुअर म्हटलं जर एखाद्या व्यक्तीला, त्याला आपण ॲक्यूट पॉवर्टी म्हणू शकतो. त्याची म्हणजे पॉवर्टी एक्स्ट्रीम लेवलची असू शकते, म्हणजे त्याला खायला प्यायला पण भेटत नाही. पण एखाद्याला जर आपण सापेक्ष दारिद्र्य म्हटलं
तर याचा अर्थ असा होत नाही की त्याला खायला प्यायला भेटत नाही. तुम्ही पाहू शकता राईट हँड साईडला त्याला खायला प्यायला दण दिसायला आपल्याला. त्याच्याकडे पाहून आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे खायला प्यायला भरपूर आहे. पण तरी तो दारिद्र्य कशामुळे आहे? कारण तो इतरांच्या तुलनेत गरीब आहे, जरी त्याची खाण्यापिण्याची सोय लागलेली असली तरी. म्हणून डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, म्हणजे भारताला डेव्हलप कधी म्हणावं लागेल आपल्याला, जेव्हा आपण निरपेक्ष दारिद्र्याऐवजी सापेक्ष दारिद्र्य जेव्हा मोजायला लागू, तेव्हा आपण काय म्हणू स्वतःला, की नाही गड्या, भारत आता काय बनलेला आहे, विकसित देश बनलेला आहे. सो असं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला एवढं का डिटेलमध्ये सांगतो, डेफिनेशन सोडून, म्हणजे डेफिनेशन सांगून सोडून का देत नाहीये, कारण आजकाल याच्यावर जे क्वेश्चन विचारले चालले ना मित्रांनो, हे खूप अॅनालिटिकल क्वेश्चन आहे. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवून तुम्हाला चालणार नाही. तर तुम्हाला जोपर्यंत याचं डिटेल अनालायसिस तुमच्या जवळ असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन याच्यावरचे सुटणार नाही. आता आपण सुरुवातीला सोपे सोपे क्वेश्चन पाहू याच्यावर विचारलेले. जर तुम्हाला असं विचारलं परीक्षेमध्ये की बाबा किमान जीवनावश्यक गोष्टी वगैरे मिळाल्या तुम्हाला, तर बिनधास्त उत्तर मारून टाकायचं ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आणि जर असं म्हटलं की तुमच्या सगळ्या गरजा भागलेल्या आहेत, परंतु तुम्ही कंपॅरेटिव्हली पुअर आहे, तर बिनधास्त उत्तर मारायचं तुम्ही सापेक्ष दारिद्र्य. आता इथं किमान जीवनावश्यक गरजा आलेला आहे, पहिल्यांदाच आलेला आहे. किंवा किमान आवश्यक उत्पन्नाचा अभाव असणे म्हणजे कोणतं दारिद्र्य असणार आहे? ॲब्सोल्यूट पॉवर्टी, निरपेक्ष दारिद्र्य. तसाच आणखी राज्यसेवेला विचारलेला क्वेश्चन आहे हा. दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजा, परत तोच भाग आलेला आहे. म्हणजे कोणतं? ॲब्सोल्यूट पॉवर्टी. इथं संपूर्ण दारिद्र्य हा शब्द वापरलेला आहे ॲब्सोल्यूटसाठी. एकदा इंग्लिशमध्ये पण तुम्ही बघून घेऊ शकता ॲब्सोल्यूट पॉवर्टी, त्याला आपण काय म्हणणार? निरपेक्ष किंवा संपूर्ण दारिद्र्य. आता त्यांनी सापेक्षवर विचारलेलं आहे. सापेक्ष म्हणजे कंपॅरेटिव्ह. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? आता तुमच्याकडे इथं अॅनालायसिस पाहिजे. आता दरडोई उत्पन्न हे जे आहे, म्हणजे दरडोई तुमचा उपभोग खर्च किती आहे, पोषक आहार मूल्य वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशात चेक करतोय? गरीब लोकांचे लक्षण आहे. म्हणजे गरीब म्हणल्यापेक्षा आपण असं म्हणू की ह्यांच्याकडे बिलकुलच पैसा नाहीये, म्हणजे दरडोई उपभोग खर्च तो भागू शकत नाही, त्याच्या आहारामध्ये पोषण मूल्य व्यवस्थित नाहीये. हे सगळं काय म्हणणार आपण? निरपेक्ष दारिद्र्याचा. हा, आणि जिथं कंपॅरिझन आहे, विविध गटातील उत्पन्न वितरण, उत्पन्नाची पातळी, हे आपण कशामध्ये विचारात घेणार? हे आपण सापेक्ष दारिद्र्यामध्ये विचारात घेणार. म्हणून याचं उत्तर सी अँड डी, 3 नंबरचं. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जेवढ्या समजावून घ्याल, तेवढे तुम्ही याच्यामधले जे टफ क्वेश्चन आहे ते चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. भारत कोणत्या प्रकारचं दारिद्र्य विषयक संकल्पना विचारात घेते? ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आणि अमेरिका कोणती घेईल? सो ती असणार रिलेटिव्ह पॉवर्टी, कारण तो श्रीमंत देश आहे. आता हे कुठल्या पुस्तकात मेन्शन नाही दारिद्र्याचे इतर प्रकार, पण हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. एखाद्या वेळेस कदाचित परीक्षेमध्ये विचारू शकतात. आतापर्यंत विचारलेलं नाहीये, पण कदाचित ते तुम्हाला विचारू शकतात. पहिलं आहे त्यामध्ये प्राथमिक दारिद्र्य. प्राथमिक दारिद्र्य म्हणजे काय? की तुमच्याकडे पैसाच नाहीये, की जेणेकरून तुम्ही तुमच्या पायाभूत गरजा किंवा बेसिक नीड्स म्हणतो आपण, त्या फुलफिल करू शकाल. तुम्हाला उत्पन्नच तेवढं मिळत नाहीये, जेणेकरून तुम्ही अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या तुमच्या गरजा, एज्युकेशन आणि हेल्थच्या गरजा तुम्ही भागवू शकत नाही. मग त्या दारिद्र्याला आपण प्रायमरी दारिद्र्य म्हणणार किंवा प्रायमरी पॉवर्टी म्हणणार. आणि दुसरं एक आहे त्याच्यामध्ये सेकंडरी पॉवर्टी, किंवा त्याला आपण द्वितीयक दारिद्र्य म्हणतो. याच्यामध्ये उत्पन्न तुमच्याकडे भरपूर आहे, किंवा एवढं उत्पन्न तर तुम्हाला मिळते की तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकाल, परंतु तुमच्याकडं ते जे आलेलं उत्पन्न आहे त्याच्या खर्चाचं नियोजन नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस आहे, त्याचा पगार चांगला 31,000 रुपये महिना कमावतो, पण आलेला सगळा पगार तो जर दारूमध्ये, नॉर्मली ग्रामीण भागामध्ये, इव्हन शहरी भागामध्ये पण काही काही तरुण तुम्हाला तसं करताना दिसतात, की आलेला पूर्ण पगार जो आहे तो दारू आणि जुगारामध्ये उडून टाकतात. आणि मग जेव्हा घरी पैसे देण्याची वेळ येते, किंवा मग आता त्याच्या घरी लेकरं असतील त्याचे किंवा बायको असतील, सो मग त्यांना तो न्याय देऊ शकत नाही. सो मग अशा प्रकारे हे जो, मग आता इथं पण तुम्हाला त्याच्याकडे पगार आहे, पण नियोजन नसल्यामुळं त्याचं पूर्ण घर गरीब राहताना दिसते, किंवा दारिद्र्य त्याच्या घरामध्ये तुम्हाला दिसते. मग ह्या प्रकारच्या दारिद्र्याला आपण काय म्हणणार? द्वितीयक प्रकारचं दारिद्र्य म्हणणार. नियोजन शून्य दारिद्र्य म्हणजे काय आहे? द्वितीयक दारिद्र्य. पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला हे माहित आहे की आपण गरीब कशामुळे आहे भारत हा देश, तर त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण आहे की आपला वेल्थ बेस. तसं अमेरिकेत पण गरीब आहे, भारतात पण गरीब आहे. अमेरिकेचा गरीब वेगळा आहे, तो सापेक्ष दारिद्र्य आहे त्याच्याकडं, पण भारतातला जो गरीब आहे तो निरपेक्ष. त्याच्यासाठी कारण काय आहे की तिथं देखील दारिद्र्य आहे, भारतात देखील दारिद्र्य आहे, परंतु भारतातला दारिद्र्य म्हणजे त्याला जेवायलाच मिळत नाही डायरेक्ट. हे असं कशामुळं? म्हणजे एवढा डिफरन्स कशामुळं? तर त्याचं मेन कारण आहे वेल्थ बेस. अमेरिकेचा वेल्थ बेस खूप ब्रॉड आहे, त्याच्यामुळे तिथला गरीब जरी म्हटलं, त्याच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा, एज्युकेशन सगळ्या फॅसिलिटीज असतात. पण भारतामधला जो वेल्थ बेस होता, भारताकडे पैसे नव्हते अशातली गोष्ट नाहीये. भारत त्या कालखंडात जगातल्या सुंदर सोने की चिडिया म्हणतो ना आपण त्याला, पण ब्रिटिशांनी आपल्याला पूर्णपणे लुटून नेलेला आहे. आपला वेल्थ बेस अतिशय नॅरो करून टाकलेला आहे.
म्हणून आज आपली ही दयनीय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. मग आता स्वातंत्र्याच्या आधी असे काही लोक होते ज्यांनी भारतामध्ये दारिद्र्याचा अनालायसिस करण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे हे गाजलेलं नाव आहे. त्याच प्रकारे दादाभाई नौरोजी आहे. दादाभाई नौरोजींनी 1901 मध्ये ग्रंथ लिहिला होता, जो बहुधा तुम्हाला माहित असेल, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. फार महत्वाचा ग्रंथ आहे हा. 1901 ला त्यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. याच्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. मग आता त्यांनी त्या ग्रंथामध्ये अनालायसिस केलं. ते अनालायसिस फक्त तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं माहित पाहिजे. ऍक्च्युली मी याच्यावरचा क्वेश्चन ऍड केलेला नाहीये, मात्र आयोगाने याच्यावर विचारलेलं आहे. इथं तुम्हाला एक उत्पन्नाची पातळी दिलेली आहे, 16 ते 35 रुपये. मी तिथं मेन्शन केलेलं आहे 1867 ते 68. म्हणजे हे स्वतः दादाभाई नौरोजींनी त्या पुस्तकामध्ये ते मेन्शन केलेलं आहे की भारतामध्ये दारिद्र्य रेषा कशाला म्हणायचं किंवा बीपीएल लाईन जी असते ती कशाला म्हणायचं. म्हणजे त्याच्या वरचे सगळे एपीएल, त्याच्या खालचे सगळे बीपीएल. मग ही लाईन कशी ठरवायची, तर 1635 रुपये, 16 ते 35 रुपये उत्पन्न असणारे प्रति व्यक्ती प्रति वर्ष. बरं का, तिथं लक्षात घ्या, हे प्रति व्यक्ती प्रति वर्ष आहे. आता तुम्हाला 16 ते 35 आता काही वाटत नाही, पण त्या कालखंडात 16 ते 35 रुपये असणं तुमच्याकडं ती मोठी गोष्ट असायची. मग जो व्यक्ती वर्षाला 16 ते 35 रुपये कमावतो तो एपीएल, आणि जो माणूस प्रतिवर्षी तेवढे कमावू शकत नाही तो बीपीएल. मग आता हे 16 ते 35 आणले कसे त्यांनी, तर त्यांनी कशा कशाचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये गव्हाचा विचार केला, स्पेशली गव्हाच्या पिठाचा विचार केलेला आहे, तांदूळाचा आहे, डाळ आहे, भाजीपाला आहे, तूप आहे, तेल आहे, मीठ आहे, नॉनव्हेज आहे. ह्या गोष्टींवरचा खर्च विचारात घेऊन त्यांनी 16 ते 35 सांगितलं. आणि त्यानुसार भारतातली काय कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी भारतातलं दारिद्र्य कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या गोष्टी पुस्तकामध्ये मेन्शन नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की इथून त्या अडॉप्ट करा. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आहे सगळं. याच्यावर आतापर्यंत एकदा क्वेश्चन फक्त आयोगाने विचारलेला आहे, प्री किंवा मेन्समध्ये, मला नक्की आठवत नाही आहे. पण तुम्हाला इथून पुढे याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कारण मॅक्झिमम बुक्समध्ये हे सगळं डाटा दिलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा इथून अडॉप्ट करून घेऊ शकता. तसं मी आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे विदर्भ आयएस अकॅडमीचं, त्याच्यावर मी हे सगळं पोस्ट करणारच आहे, किंवा ह्या ज्या पीडीएफ आहे त्याच्यावर मी त्या टाकणार आहेत. तुम्ही तिथून त्या अपलोड किंवा डाउनलोड करून घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. बॉम्बे प्लॅन, राष्ट्रीय नियोजन समिती 1938, हरिपुरा अधिवेशन. आता तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, आणि तिथं जी राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झालेली आहे त्या नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते. ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहे, त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर त्यांनी पण देखील पॉवर्टी एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की मासिक म्हणजे महिन्याला ज्याचं 15 ते 20 रुपये उत्पन्न आहे तो एपीएल आहे, त्याच्या खाली आहे तो बीपीएल. म्हणजे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. सो ती लाईन आखलेली आहे त्यांनी 15 ते 20 रुपयाची. आणि त्यासाठी कशाचा विचार केला त्यांनी, मिनिमम आपण ज्याला म्हणू शकतो की किमान राहणीमान किंवा जीवनमानाचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केला. त्यानंतर बॉम्बे प्लॅन 1944 गाजलेला आहे. भारताच्या नियोजनामध्ये ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे, द बॉम्बे प्लॅनला. याच्यामध्ये याला टाटा बिर्ला योजना देखील म्हटल्या जाते. मुंबईतले गाजलेले 8 गाजलेले उद्योगपती जे होते त्या कालखंडातले, त्यामध्ये तुम्हाला घनश्यामदास बिर्ला दिसतात, किंवा आपले जमशेदजी टाटा, हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत त्या कालखंडामध्ये. आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून एक प्लॅन तयार केला, त्याला बॉम्बे प्लॅन म्हणतात. त्या प्लॅननं देखील तिथं बीपीएल लाईन सांगितली 75 रुपये प्रतिवर्ष. वर प्रति मासिक म्हणजे प्रति महिन्याला, मासिक होतं 15 ते 20, पण इथं प्रतिवर्ष त्यांनी 75 रुपये सांगितलं. एक्झामच्या दृष्टीनं फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवा. आता इथून पुढच्या कमिट्या खूप महत्वाच्या. मला कळत नाही की काय, म्हणजे बुक्समध्ये हा का त्यांनी ऍड केलेला नाहीये, करायला पाहिजे होत्या, पण ह्या अतिशय महत्वाच्या आहे. तुम्ही याच्यावर क्वेश्चन पण पाहू शकता. व्हास्ट अमाऊंट ऑफ क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहे, कदाचित त्या बुक्समध्ये नाहीये म्हणूनच विचारलेले आहेत. आता याच्यामध्ये मॅक्झिमम डाटा हा फॅक्च्युअल असणार आहे, पण घाबरू नका. मी ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतो एक्झामच्या दृष्टीनं त्याच तुम्ही लक्षात ठेवा. आता स्वातंत्र्यानंतर 1960च्या दशकामध्ये जवळपास या कमिटीज गठीत झालेल्या आहेत. आता इथून पुढच्या ज्या 4 कमिटीज आपण डिस्कस करणार आहोत त्या 1960च्या दशकामध्ये ह्या गठीत झालेल्या आहेत. आणि ह्यांनी वेगवेगळे निकष त्यासाठी वापरलेले आहेत दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी. ते निकष आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवावे लागतील. आता याच्यामधली महत्वपूर्ण कमिटी आहे पीडी ओझा. आता पीडी ओझानी त्या कालखंडामध्ये 2250, हा आकडा विसरू नका, तुम्ही पाठच करून टाका, की त्यांनी त्या कालखंडामध्ये 2250 कॅलरी सांगितल्या. म्हणजे माणसाला एका दिवसात जगण्यासाठी किती कॅलरी लागतात, प्रतिदिन किती कॅलरी लागतात, तर ओव्हरऑल 2250. आता तुम्ही मॉडर्न एरामध्ये ग्रामीण भागात वेगळ्या 2400 कॅलरी वगैरे, शहरी भागामध्ये कमी 2100 कॅलरी वगैरे असं ऐकलं असेल, पण त्या कालखंडामध्ये शहरीकरण फार कमी झालेलं होतं.
त्यामुळे इथं तुम्हाला तो डिफरन्स दिसून येत नाही 2400 आणि 2100 वाला. इथं सरळ सरळ पीडी ओझानं किती सांगितलं, 2250 कॅलरी एवढा उष्मांक. म्हणजे तुम्हाला दिवसाला जगण्यासाठी उष्मांक किती लागणार पीडी ओझाच्या म्हणण्यानुसार 2250. आणि मग तो मिळवण्यासाठी म्हणजे तेवढं खाद्य खाण्यासाठी किंवा जगण्यासाठी 2250 एवढी ऊर्जा पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला तेवढी ऊर्जा मिळवण्यासाठी जेवण जेवावं लागणार. मग आता ते जेवण मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो, तो खर्च म्हणजे पॉवर्टी लाईन. बारकाईने लक्षात घ्या मित्रांनो, 2250 कॅलरी ही पॉवर्टी लाईन नाही आहे. किंवा ते जे खातोय आपण, जे काही ग्रॅममध्ये खाणार आहे, तो ग्रॅम पण पॉवर्टी लाईन नाही आहे मित्रांनो. ते खरेदी करण्यासाठी जो पैसा आपण खर्च करणार आहोत, इन शॉर्ट उपभोग खर्च, त्याला काय म्हणणार इन शॉर्ट आपण, उपभोग खर्च. हा उपभोग खर्च म्हणजे काय आहे, आपली दारिद्र्य रेषा आहे. मग यांनी काय सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जवळपास 18 ते 11 आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये. सो एवढे पैसे जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्ही काय झाले, एपीएल. म्हणजे तुमच्याकडे एवढे पैसे, कारण आपण प्रत्येक जण किती खातो हे मोजू शकत नाही ना, पण किती कमावतो हे मोजू शकतो आपण. म्हणजे त्यासाठी ते नॅशनल सॅम्पल सर्व्हे ज्याला म्हणतो आपण, एनएसएस, नॅशनल सॅम्पल सर्व्हे, सो ते मोजत असते की तुमचं उत्पन्न किती आहे. मग ज्यांचं उत्पन्न 18 ते 11 रुपये ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपयाच्या वर आहे, तो माणूस काय असणार, एपीएल. त्याच्या खालची बीपीएल. तर आता या कमिटीचा आणखी एक क्रक्स बारीक तुम्ही लक्षात ठेवा, की या कमिटीनं, पहिलीच कमिटी आहे, ह्या कमिटीनं कुठेही तुम्हाला पर्सेंटेजमध्ये पॉवर्टी सांगितलेली नाहीये. त्यांनी सरळ सरळ लाखामध्ये किंवा कोटीमध्ये, मिलियन्स तिथं दिलेलं आहे तुम्हाला खाली तक्त्यामध्ये. सो मिलियनमध्ये ते पाठ करत बसू नका, किती मिलियन गरीब होते वगैरे वगैरे. फक्त एवढं लक्षात ठेवा की पर्सेंटेजमध्ये ह्यांनी पॉवर्टी काढलेली नाही. ही एकमेव कमिटी अशी आहे जी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कुठेही तुम्हाला पॉवर्टी काढताना दिसत नाही. लाख किंवा कोटीमध्ये ह्यांनी सरळ सरळ माणसांची संख्या मोजलेली आहे. बघा, विचारलेला क्वेश्चन आहे, पीडी ओझा कमिटी 1960-1961, 1960 ते 61, दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी कोणता निकष वापरलेला आहे. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न. तुमचा पगार मोजलाय का हो इथं, नाही. तुमचा पगार नाही मोजला. तुमचा पगार मोजलाय का इथं, नाही. तुमचा उपभोग खर्च इथं पाहू शकता, मासिक उपभोग खर्च, म्हणून मी त्याच्यावर भर दिला होता. म्हणून याचं उत्तर फर्स्ट नंबरचं नसून काय असणार, 2 नंबरचं. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, म्हणजे ते मिळवण्यासाठी जो खर्च तुम्ही करताय ती तुमची काय असणार, पॉवर्टी लाईन असणार. पुढे जाऊया मित्रांनो. त्याच्या एवढीच महत्वाची दुसरी एक कमिटी आहे, ती म्हणजे व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ. याला एकंदरीत आपण दांडेकर आणि रथ कमिटी असं संबोधतो. आता पीडी ओझामध्ये, दांडेकर आणि रथ समितीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे 2250 कॅलरी वाली, सेम कालखंडात गठीत झालेल्या आहे 60-61 मध्ये. सेम गोष्ट आहे, 2250 कॅलरी. पण त्याच्यामध्ये लोकांची संख्या मोजली होती, जे बीपीएल आहे याच्यामध्ये पर्सेंटेज मोजलंय. त्याचं म्हणणं आहे की 2200 सेम आहे, प्रति म्हणजे उपभोग खर्च वगैरे वगैरे ज्या गोष्टी आपण बोललो ऑलरेडी, की 2250 कॅलरी मिळवण्यासाठी जो उपभोग खर्च आपल्याला करावा लागणार आहे, सो तो खर्च म्हणजे ती खर्चाची लेवल म्हणजेच आपली बिलो पॉवर्टी लाईन किंवा त्याला बीपीएल लाईन म्हणू आपण. सो त्याचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागात ते मोजल्यानंतर 40% लोक जवळपास भारतामध्ये काय आहेत, ग्रामीण भागातले पुअर आहे, आणि शहरी भागात 50% लोक जवळपास काय आहे, त्याच्यामध्ये गरीब आहे. हा क्वेश्चन आयोगाने एकदा विचारलेला आहे, म्हणजे मी तो क्वेश्चन बँकमध्ये टाकलेला नाही आहे. त्यांनी असं विचारलं होतं की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये किती प्रमाण आहे, तर 40 आणि 50 आहे, हे लक्षात ठेवा. ओव्हरऑल भारतामध्ये दांडेकर आणि रथ समितीनुसार 41% लोक जवळपास किती आहे पूर्ण भारतामध्ये, बिलो पॉवर्टी लाईन किंवा बीपीएल. सो हे आकडे पाठ करून ठेवा, महत्वाच्या एक्झामच्या दृष्टीनं. त्यांनी विचारलेला क्वेश्चन, किती कॅलरी डाएट मिळाले पाहिजे दांडेकर रथ कमिटीनुसार. आत्ताच पाहिलं आपण किती मिळाले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 2250. सो त्याचं उत्तर काय असणार मग, 2250 असणार. सो ते 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. व्हेरी सिंपल, फक्त माहित पाहिजे आपल्याला विचारतात म्हणून एक्झाम मध्ये. भारतीय दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकांशी म्हणजे कॅलरीशी, खाली दिलेला इंग्लिशमध्ये कॅलरी, संबंध कोणी जोडला. आता आतापर्यंत आपण 2 पाहिल्या, पीडी ओझा आहे का याच्यामध्ये, नाही. दुसरी दांडेकर आणि रथ समिती आहे, मग तेच उत्तर आहे आपलं. किती सोपं आहे पहा बरं विद्यार्थी मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने. व्हेरी सिंपल. परत तोच क्वेश्चन आला, किती कॅलरी लागतात म्हणे, सो 2250 कॅलरी. व्हेरी सिंपल. आता बीएस मिन्हास कमिटी. आता तसं जर पाहिलं तर सर असं म्हणाल तुम्ही की सर हे किती तुम्ही आम्हाला आकडे देता, सर आम्ही एवढं कसं लक्षात ठेवायचं. सो आकडे वगैरे मी जे सांगितले 2250 वगैरे तेवढेच लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला याच्यातला क्रक्स सांगतो.
ह्या सेम कालखंडात चारही कमिट्या ज्या सुरुवातीच्या आपण डिस्कस करणार आहोत, ह्या सगळ्या सेम कालखंडात गठीत झालेल्या आहेत, पण याच्यामध्ये थोडेसे डिफरन्सेस आहेत. मागच्या 2 कमिट्यांनी उष्मांकांची संकल्पना विचारात घेतली होती, कॅलरी ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. पुढच्या 2 कमिट्या ज्या आहेत, त्या उष्मांकांच्या कन्सेप्ट नाकारताना तुम्हाला दिसतात. फक्त एवढं लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं. ह्या माणसानी BS मिनास समितीने त्या कालखंडामध्ये 60-61 त्या कालखंडामध्येच आहे. सो त्यांनी त्या कालखंडामध्ये NSS म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा वापर केला आणि सांगितलं की ₹240 प्रतिवर्ष, बरं का, मासिक नाही, प्रतिवर्ष जो व्यक्ती खर्च करतो किंवा त्याची उपभोग खर्चाची जेवढी कपॅबिलिटी आहे ₹240, तो APL, आणि जो नाही करत तो BPL. त्याच्यामुळं ते, आणि खाली काही आकडे दिलेले आहे, प्रपोर्शन ऑफ रुरल पुअर, ते तुम्ही आकडे बघून घ्या. तर याच्यामध्ये आकड्याचं ॲनालायसिस करा. 56 पासून तर 67 पर्यंत ह्या 10 वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये तुम्हाला पॉवर्टीचं प्रमाण कमी कमी होत गेल्याचं दिसते. मग तुम्हाला एक्झाममध्ये आकडे नाही विचारणार, पण तुम्हाला हे विचारू शकतात, BS मिनास कमिटीनुसार पॉवर्टी वाढत गेली 10 वर्षामध्ये की कमी होत गेली? तर लक्षात ठेवा, कमी होत गेली. PK वर्धन समिती सेम कालखंडातली कमिटी आहे. हिने उष्मांकाची संकल्पना नाकारलेली आहे आणि ॲग्रिकल्चरल लेबर प्राईसचा वापर करत प्रतिमाह ग्रामीण भागामध्ये 15 आणि शहरी भागामध्ये 18 प्रतिमाह उपभोग खर्च जो व्यक्ती ज्याची कपॅबिलिटी आहे तो APL, आणि ज्याची नाही आहे तो BPL. ह्यानी देखील काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी, रुरल पुअरचं प्रमाण. ते इथं आता क्रक्स आहे. 60 पासून 68 पर्यंत, 60-61 पासून 67-68 पर्यंत दारिद्र्याचं प्रमाण PK वर्धन कमिटीनुसार वाढत गेल्याचं आपल्याला दिसतंय. आता एक्झामच्या दृष्टीनं ज्याच्यावर रिगरसली क्वेश्चन विचारले ती म्हणजे YK अलग समिती. अतिशय महत्वाची आहे. कारण का महत्वाची आहे? ह्या कमिट्या ज्या आहेत त्या कालखंडामध्ये ते एक्सपर्ट ग्रुप होते सगळे, पण ही जी कमिटी जी बसवलेली आहे ही स्वतः नियोजन आयोगाने गठीत केलेली आहे. हे याच्यातलं क्रक्स आहे. सो सर्वप्रथम नियोजन आयोगाने ही कमिटी काय केलेली आहे? गठीत केलेली आहे. ते म्हणजे YK अलग कमिटी. 1979 इयर पण लक्षात ठेवा, सगळंच लक्षात ठेवा जे महत्वाचं सांगतो. ह्या कमिटीनं सर्वात पहिल्यांदा दारिद्र्य टोपली, पॉवर्टी बास्केट, एक्झाममध्ये 100% विचारणार तुम्हाला. पॉवर्टी बास्केट संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली? आणि मॅक्झिमम उत्तर त्याचं पोरं जे आहे परीक्षेमध्ये बास्केट म्हटलं की उत्तर सरळ सरळ ते काय करतात? तेंडुलकर कमिटी मारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तेंडुलकर कमिटी नाही आहे, YK अलग कमिटी आहे. मग आता त्याच्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये काय होतं? तर त्यांनी अन्न हा एकमेव घटक सांगितला. नंतर आपण तेंडुलकर कमिटी वेगळी डिस्कस करू, म्हणून आता नको बोलायला त्याच्याबद्दल. फक्त आणि फक्त अन्न घटक. मग अन्न घटक कसा? तर त्यांनी त्या कालखंडात असं सांगितलं की 2400 कॅलरी ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जवळपास 2100 कॅलरी उष्मांक घेण्याची ज्याची ऐपत आहे. मग त्यासाठी खर्च किती? तर ग्रामीण भागामध्ये 49 आणि शहरी भागामध्ये ₹56 जवळपास. सो हा खर्च करण्याची ज्याची ऐपत आहे तो APL आहे, अबोव्ह पॉवर्टी लाईन आहे, आणि ज्याची नाही आहे ऐपत तो काय आहे? BPL आहे. मग त्याच्यानुसार त्यांनी दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं 73-74 मधलं, तर ते त्याला जवळपास 55% म्हणजे 54.9 म्हणजे जवळपास 55% त्याला भारतात दारिद्र्य आढळून आलं. अशी होती आपली ही अलग समिती. अलग समितीप्रमाणेच लकडावाला कमिटी अतिशय महत्वाची आहे. रिगरसली याच्यावर क्वेश्चन विचारतात. आता लकडावाला कमिटी देखील 10 वर्षानंतर, म्हणजे अलग कमिटी 1979 ला गठीत झाली. त्याच्या 10 वर्षानंतर 1989 ला नियोजन आयोगाने परत दुसरी एक कमिटी गठीत केली. ती होती प्रोफेसर लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली. मग तिला आपण लकडावाला कमिटी म्हणतो. आता या कमिटीनं काहीच बदल केला नाही. त्यांनी असं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी, शहरी भागामध्ये 2100 कॅलरी सेम राहील. फक्त त्याचा जो उपभोग खर्च आहे तो आता बदललेला आहे. कारण 10 वर्षापूर्वी जी महागाई होती ती कमी होती. आता महागाई वाढलेली आहे. म्हणून दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्नच राहील. 2400 आणि 2100 कॅलरी ॲज इट इज राहील. पण त्यासाठी लागणारा खर्च ग्रामीण भागामध्ये प्रतिमाह 211 आणि शहरी भागामध्ये 274 सांगत ह्या माणसांनी पॉवर्टीचं प्रमाण किती सांगितलं? फक्त 36%. 93-94 मधले हे आकडे. त्यांचे आकडे 73-74 मधले आहे, यांचे आकडे 93-94 मधले आहे. हे एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. परत क्वेश्चन, भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत रिकामी जागा कमिटींनी वर्तवलेला आहे. दांडेकर, रथ, वर्धन, अहलुवालिया, बरोबर आहे, मिनास आणि PD ओझा, सगळं आपण डिस्कस केलंय. म्हणून याचं उत्तर काय राहील? वरील सर्व राहणार. सो अशा प्रकारे आपण दारिद्र्याचा भाग 1 आता पूर्ण केलेला आहे. भाग 2 जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला URP मेथड पाहायची आहे, MRP मेथड पाहायची आहे, तेंडुलकर कमिटी पाहायची आहे, राहिलेल्या छोट्या मोठ्या कमिटीज देखील आपल्याला कव्हर करायच्या आहे, महत्वाची रंगराजन कमिटी, आणि त्याच्यावर विचारलेले व्हास्ट अमाऊंट ऑफ क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत धन्यवाद.